ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत आणि त्यामध्ये आपल्याला वाक्य एखादं मराठी भाषेतलं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट कसं करायचं या ठिकाणी आपण बऱ्याच वेळेस असं गोंधळून जातो. मग गोंधळून न जाण्यासाठी आपल्याला त्या काही स्टेप आहेत, त्या स्टेप्स आपल्याला फॉलो करायच्यात आणि त्या स्टेप फॉलो केल्यानंतर आपलं एकही वाक्य चुकणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देणार आहे. पण मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं, अगोदर सुरुवातीला सर्वप्रथम संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. नंतर काय करायचं, त्याच्या स्टेप आहेत ना, त्या एक एक स्टेप फॉलो करायच्यात. मग सर कोणत्या स्टेप असतील अशा, त्या स्टेप आपल्याला बघत असताना मित्रांनो या ठिकाणी 5-7 स्टेप द्यात आणि त्या स्टेपचा तुम्हाला त्याचा आपल्याला अनुकरण करायचं आहे आणि तशा प्रकारचे आपल्याला वाक्य तयार करत असताना मराठी टू इंग्लिश हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मग सर लक्षात ठेवत असताना आपल्याला प्रथम स्टेप काय आहे, तर तुम्ही आता पहा, मराठी भाषेमध्ये कर्ता कर्म क्रियापद हे असतं. पण मित्रांनो, कर्ता म्हणजे कोण, सब्जेक्ट. आता इथं लक्षात ठेवा की सब्जेक्टचा अर्थ असतो कर्ता. मग वाक्यामध्ये कर्ता कोण असायचं, मी आता सांगतो. मी लिहित आहे म्हणजे लिहिण्याचं काम कोण करत आहे मित्रांनो, म्हणजे मी झालो कर्ता, ऐका नाही. मुलगी खेळत आहे, सांगा बरं कोण होईल करता, ते तुम्ही सांगा कोण होईल. मुलगी नाही, मुलगी ही त्या ठिकाणी सब्जेक्ट आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोण, एखादं कार्य जर पुढचा व्यक्ती करते, कोण करते हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे वाक्यामध्ये मी असो, तू असो, ती असो, तो असो किंवा आपण असो. आता याला आपण काय म्हणतो सर, आता या ठिकाणी लक्षात ठेवा, पहिला मुद्दा आहे की वाक्यामध्ये कोण, पहिला मुद्दा आहे वाक्यात कोण काम करते, हे कोण शोधा, कोण हे आपल्याला शोधायचं आहे. कोण शोधा, पहिली स्टेप आपल्याला लक्षात ठेवा मित्रांनो की इथं कोण काम करते. आता मी सांगितलं ना, मुलगी किंवा एखादी मुलगी खेळत आहे किंवा मुलगी नाचत आहे, म्हणजे नाचण्याचं काम कोण करत आहे मित्रांनो, मुलगी. मग या ठिकाणी कोण कोण असते, या ठिकाणी बघा, मी असो, समजा आय असो, आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, हे का नाही, तू किंवा तुम्ही. दुसरं आहे सांगा, ही म्हणजे तो किंवा सी म्हणजे ती किंवा वी आर प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत आहोत. म्हणजे पहा, इथं खेळण्याचं काम कोण करतंय हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला पहिली स्टेप आहे की या ठिकाणी सब्जेक्ट ओळखता आला पाहिजे. सब्जेक्ट म्हणजे जो कोणी काम करतो त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, त्याला आपण मराठी भाषेत काय म्हणतो, करता. राईट. ही पहिली गोष्ट तुम्हाला समजली का? ही तुम्हाला पहिली गोष्ट समजली असेल तर तुम्ही यसल्या कमेंटमध्ये सांगा, सर आम्हाला आता सब्जेक्ट ओळखू येत आहे. मग दुसरी गोष्ट कोणती आहे सर, काय करत आहे. आता पहा, हे क्रिया जी आहे ना नंबर 2ची, हे काय करताय सर, एखादी क्रिया. आता मी लिहित आहे, आय एम रायटिंग. मी शिकवत आहे, आय एम टीचिंग. तुम्ही ऐकत आहात, यू आर लिसनिंग. लक्षात ठेवा. म्हणजे पहा, फटाफट वाक्य बोलत जा. म्हणजे मला पण सांग, तुम्ही कमेंट मध्ये करत जा मित्रांनो. कमेंट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत मला पण तुम्हाला सांगण्यामध्ये आनंद वाटणार नाही. काय सांगतो मी आता, नंबर 2चा मुद्दा आहे महत्वाचा की वर्ब कसं शोधायचं आहे. वर्ब म्हणजे क्रियापद. आता हे शोधताना आपल्याला काय करायचं मित्रांनो, सांगा बरं, काय करताय. आता हे एखादी जी क्रिया ही जी क्रिया आहे ती शोधायची. म्हणजे काय करते, आता माकड उड्या मारत आहे, म्हणजे काय होईल, कोण उड्या मारायचे, कोण म्हणले की सब्जेक्ट आला. पण कोण उड्या मारत आहे, माकड. माकड काय करत आहे त्याला प्रश्न विचार, सब्जेक्टला असं विचार ना, माकड काय करत आहे, माकड उड्या मारत आहे म्हणजे जम्प. या ठिकाणी काय होईल, जम्पिंग म्हणजे उड्या मारणे आहे का नाही, उड्या मारत आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की माकड जे क्रिया करते ते आपल्याला वर्ब आहे, म्हणजे त्याला आपण क्रियापद म्हणतो. म्हणजे काय, जम्पिंग हा त्या ठिकाणी क्रियापद. आता गो म्हणजे काय, जाणे. आय एम गोइंग टू स्कूल, आहे का नाही. नंतर ईट म्हणजे काय बा, खाणे. आता प्ले म्हणजे खेळणे. वी आर प्लेइंग क्रिकेट. पहा, आता तुम्ही कसं प्ले म्हणा, ही प्ले, तो खेळतो, है का नाही. पण जेव्हा एखादी क्रिया चालू असते त्याला आपण आयएनजी लावतो, म्हणून वी आर प्लेइंग क्रिकेट असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे वर्ब समजला असेल की एखादी जी क्रिया होते ना मुलांनो, त्याला आपण वर्ब म्हणतो, हे लक्षात ठेवा. आता नंबर 3 आहे काय, ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्ट कुठे किंवा काय. पहा,
एखादी गोष्ट कुठे होते ती म्हणजे प्लेस, आणि काय होते म्हणजे काय करते ते, असं आपल्याला म्हणता येईल. मग सर त्या ठिकाणी आपल्याला सांगत असताना मित्रांनो काय करते, आता तो कुठे जाते, आता पहा मी आय एम गोइंग टू स्कूल, इथं पहा आय एम गोइंग टू स्कूल. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, हे आहे सब्जेक्ट झाला, हे झाला होप, हे सहाय्यकारी क्रियापद आहे, आणि हे आहे जाण्याची क्रिया, हे हेल्पिंग वर्ब आणि वर्ब. या ठिकाणी दोन लक्षात ठेवा, हेल्पिंग वर्ब आणि वर्ब. मग सर मित्रांनो हे टू स्कूल आहे का, हे आहे ऑब्जेक्ट. काय कुठे झाला तो, कुठे, आता माझे वडील शेतात जात आहेत, म्हणजे माझे वडील कुठे जात आहेत, कुठे जात आहेत, शेतात. म्हणजे माय फादर इज गोइंग टू फार्म, म्हणजे टू फार्म हे त्या ठिकाणी आपलं ऑब्जेक्ट होईल. हे लक्षात, जागा आहे ना ती जागा, म्हणजे त्या जागेला, म्हणजे त्या कुठेतरी ती जागा आहे कोणती, शेत, ही जागा धरा का, किंवा एखाद्या गावाला जात असेल तर ही इज गोइंग टू बॉम्बे, ती मुंबईला जात, तो मुंबईला जात आहे. आता चौथा मुद्दा आहे फॉर्म्युला वापरा. सर फॉर्म्युला काय इथं, सर्वात महत्वाचा आहे फॉर्म्युला आपल्याला माहित असला पाहिजे. आता सांगितलं मी काय फॉर्म्युला, सब्जेक्ट, लक्ष द्या, सब्जेक्ट यस म्हणजे सब्जेक्ट, वर्ब प्लस ऑब्जेक्ट, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. सुरुवातीला आपल्याला साध्या वाक्यामध्ये करता घ्यायचा असतो, नंतर वर्ब घ्यायचं असतंय, नंतर ऑब्जेक्ट घ्यायचं असतं. उदाहरण सांग बरं, आय प्लस गो प्लस टू स्कूल, मी शाळेत जातो. काय होते, मी शाळेत जातो, इथं आय आहे का, मी शाळेत जात आहे नाही मित्रांनो, मी शाळेत जातो म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस, हे पहा तुमच्या अजून लक्षात पुन्हा एकदा सांगतो, हा झाला सब्जेक्ट, हा झाला वर्ब, आणि हे झालं ऑब्जेक्ट. ह्या तीन गोष्टी लक्षात ठेवा, हा आहे सब्जेक्ट, हा आहे वर्ब, आणि हा आहे हे आहे ऑब्जेक्ट. हे तुम्हाला समजलं असेल. आता दुसरं वाक्य सांगा, ही प्लेज क्रिकेट. आता ही प्लेज क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो. आता महत्वाचं यामध्ये मित्रांनो सर, आयला तुम्ही फक्त गो लावलंय, आणि ही असेल तर येस लावलंय, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की या ठिकाणी काय फरक असेल, तर ही सी इट, पहा लक्षात ठेवा, इथं ही सी इट, ही सी इट असलं काय आपल्याला इथं पहा लिहून ठेवले मी, कुठे हे बघा, ही सी इट सोबत आपल्याला व्हर्बला येस किंवा ऐकायचंय, व्हर्बला काय करायचंय, येस किंवा येस हा प्रत्यय येतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे काय सांगितलं मी, ही प्लेज क्रिकेट, बरोबर. आता पुढचा महत्व आहे, उदाहरण पहा, इम्पॉर्टंट रूल आहे, कोणता आहे, हे रूल. आता उदाहरण सांग, उदाहरण दुसरं सांग मला एखादं, ही इट्स, ही इट्स, ती खाते, नंतर सी गोज, ती जाते. अजून सांग, इट रन्स, इट रन्स, ते पळतात. ते म्हणजे काय असतील, एखादा हरणं असतील किंवा कुत्रे असतील, त्याला आपण इट म्हणायचं आहे, बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो हे पाचवा आणि चौथा मुद्दा आपल्याला क्लिअर झाला असेल मला असं वाटतं. पुढे पहा बरं, पुढचा 6वा मुद्दा आहे की आपलं पहा की टेन्स ओळखायला शिका. आता टेन्स म्हणजे काय सर, माहिती आहे तुम्हाला, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. पहा, मी शिक्षक आहे, हे वर्तमान काळामधलं वाक्य झालं. मी शेतकरी होतो, पहा, आणि मी पायलट होणार आहे. म्हणजे जेव्हा मी भविष्यातली गोष्ट सांगतो तेव्हा ते आपण त्याला काय भविष्यकाळ म्हणतो. जे आता आहे ते वर्तमान काळ, आणि जे पहिले होतो किंवा एखादी क्रिया घडून गेलेली असेल त्याला आपण भूतकाळ म्हणतो. मग तर सर आता एक खाण्याचा साथ घेऊया, एक सोपं सांगतो. आता आय ईट, हे काय झालं, मी खातो. आय रीड, मी वाचतो. आय प्ले, मी खेळतो.
आता मग सर, आता हे भूतकाळ झालं वर्तमान, हे पहा हे झालं वर्तमान काळ. आता भूतकाळामध्ये काय येईल? आय. इथं काय ईटचा दुसरा फॉर्म घ्यावा लागेल ना मुलांना. सांगितलं ईट, एट, इटन. म्हणजे इथं काय येईल? आय एट, मी खाल्ले. आणि पुढचा मुद्दा शेवटचा भविष्य काळ असणार. आता कसलं? मी खाईल, काय लिहू त्याला? आय विल इट. आय विल इट. लक्षात ठेवा, हे तुम्हाला 3 फॉर्म, म्हणजे आता ही इट, एट, इटन, इथं तिसरा फॉर्म नाही कारण भविष्यामध्ये असल्यामुळे पण विल इट म्हणजे शक्यता दर्शवली आहे. आणि मित्रांनो, हे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यामध्ये उपप्रकार आहेत. हे तुम्ही माझे, तुम्हाला जर टेन्स शिकायचे असतील तर युट्यूबवर जाऊन इंग्लिश गुरु आणि सर टाका. त्या ठिकाणी तुम्हाला टेन्सची यादी भेटेल आणि त्या ठिकाणी तुम्ही सर्व व्हिडिओ टेन्सचे 12 प्रकार घेतलेत. किती? 12 प्रकार. रोज फक्त एकच प्रकार, एका व्हिडिओमध्ये एक प्रकार, असे तुम्हाला 12 प्रकार पाहायला भेटतील. आणि हे पूर्ण टेन्स तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं मला आणि शेअर करायचं. शेअरिंग केल्यानं काय फरक पडत नाही. बरेच मुलं म्हणले सर मी लाईक केलं ना, माझे पप्पा म्हणले लाईक करू नको सरच्या व्हिडिओला, काय होतंय? पैसे करतात. ते कोणत्या नालायकांनी शिकवलं असेल त्या लेकराला तसं? कारण काय माहिती का? लाईक केले मग मला समजलं बरं किती मुलांना व्हिडिओ आवडतो. आणि काय काय मूर्ख पालक काय करतात? अरे लाईक करू नको सरचे व्हिडिओ, लाईक करू नको. अरे बाबा मला माहित आहे का म्हणतात ते, कारण त्याला पैसे देऊन शिकण्याची सवय लागलेली. तिकडे पैसे द्यायचे, एका वर्षाला 50,000 1 लाख भरायचे. पहिली दुसऱ्या लेकराला 50,000 भरतात आणि त्या लेकराला साधी एखादं वाक्य तयार कर म्हणतो करता येत नाही, इंग्रजी सुद्धा बोलता येत नाही. मराठी तर सोडून देऊ, जे इंग्लिश स्कूलला गेलेत का पोरं माझ्याकडे आलेली, त्याला मराठी बी वाचता नाही, इंग्लिश बी वाचता नाही. बोमला आता काय करा, असं आहे ते. म्हणजे पहा मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. सांगायचं तात्पर्य एक होतं. आणि शेवटचा मुद्दा आहे, डेली प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर इंग्लिश लँग्वेज. आपल्याला आपल्या इंग्रजी भाषेमध्ये प्रॅक्टिस शिवाय काय करणार नाही. विदाउट प्रॅक्टिस नथिंग इज पॉसिबल. देरे हरी पलंगावर असं तर होत नाही ना. आपोआप तुमची इंग्रजी डोक्यात बसणार आहे. इंग्लिशचं पुस्तक घ्या, दिवावरती लावा, त्याला अगावरती लावा आणि काय करा, कम फास्ट. काय करा त्याला माहिती का, की बरेच म्हणतात सर मी आता उद्या परीक्षा जरूर देवाच्या पाया पडून जातो, नाळे फोडून जातो, देव मला पास करते. मुलांना देवावर श्रद्धा ठेवा, पण अंधश्रद्धा ठेवू नका. काय म्हणतो करा, ठीक आहे तुम्ही पाया पडता देवाचा पडू नका असं म्हणत नाही, परंतु अगोदर अभ्यास करा. मग देव काय म्हणते? देवा मला पास कर. देवा म्हणते काय म्हणते? अरे गाडवा अभ्यास कर. काय म्हणते? अभ्यास करणार तुला मी आपोआप पास करणार नाही. पण देवाकडे श्रद्धा पण असली पाहिजे. असं म्हणत नाही मी पाया पडू नको. मग आता सर आपल्याला काय करायचंय? शेवटचा मुद्दा आहे प्रॅक्टिस, 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 प्रॅक्टिस. प्रॅक्टिस शिवाय काही इंग्रजीचा खेळ आहे ना, बरेच असे समजे शब्द आहेत पहा. आता मी एक शब्द लिहितो पहा. प्रॅक्टिस झाल्यावर तुम्हाला लक्षात येईल सर. आता पहा काय, याला तुम्ही काय म्हणता सांग बरं? काय म्हणता? पुट. बरोबर आहे, पुट म्हणता का नाही? आणि याला काय म्हणता? या 2 शब्द म्हणता. याला कुठ म्हणता का? काय म्हणता? काय कुठ म्हणता का कट म्हणता? कमेंट मध्ये सांगा मला. किती मुलं हुशार आहेत, आपण किती पाण्यात आहोत मित्रांनो, हे आपल्याला कळायला पाहिजे. पहा याला, हे आपल्याला प्रॅक्टिस मुळे येते. याला आपण म्हणतो कट. कट द व्हेजिटेबल. कट द व्हेजिटेबल म्हणजे पहा, याला आपण कट म्हणतो, याला पुट म्हणतो. दोन्हीचं युटी सारखं आहे पहा. बरोबर आहे. इथं क आहे, इथं प आहे. पण मित्रांनो क नाही तर इथं क सीयुटी जरी असलं तरी याचा उच्चार कट होतो आणि याचा उच्चार पुट होतो. मग तुम्हाला आता काय करायचं मित्रांनो, की तुम्हाला दररोजचे 10 वाक्य ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पहा, मी खेळतो. काय होईल सांगा बरं? सोपं वाक्य. रोजचे 10च वाक्य. किती सोपे सोपे साधे साधे सुरुवातीला, बरं नंतर आपली त्याची रेंज बोलायचे. मी खेळतो, आय प्ले. मी जेवतो, आय ईट. आहे का नाही? सांगा सांगा. ती वाचते, ती आलं की आता पहा इथं तर गोळ होईल आपला. सी रीड्स. काय म्हणतो मी? सी रीड्स. का सांगितलं मी? ही सी ईट सोबत आपल्याला व्हर्बला येस लावायचं आहे. इथं पहा, ही सी रीड्स, ही प्लेज. हे का नाही? इट रन्स, इट जम्प्स. म्हणजे हे तुम्हाला, हे आपल्या डोक्यामध्ये लक्षात ठेवायचं येस लावून. आणि पुढचा मुद्दा एक सांगा अजून एखादं वाक्य. आम्ही शिकतो.
वी लर्न इंग्लिश. आता दररोज आम्ही वी लर्न इंग्लिश घेत असतो. वी लर्न म्हणजे आम्ही LEARN आम्ही शिकतो. मित्रांनो, असे छोटे छोटे वाक्य तुम्हाला घ्यायचे आहेत, त्याची प्रॅक्टिस करायची. आणि जर काही ना एखादा शब्द तुम्हाला वाक्य नाही आलं तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.